गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज पण आम्ही आलो होतो इथे वडापाव खायला. आज भेटले लगेच, पण व्हिडिओ काढायचा विसरलो. आज गाडी घेऊन आलो होतो. गाडी आण जा ना, गाडी आण जा. आणखी युट्यूबर तू आहे. मग युट्यूबचा मी ब्लॉग करतो, तू आण गाडी. थांब जरा. जायचं का वरती मेन रोडला? चल जरा टाइमपास करू. हा आणतो. ये देखो भाई, गाडी अपनी. गाडीवरनं फिरून अब्बा. येस, ब्लॉग नाही, ब्लॉग असतं ते. कोण आहे बाजूला? कोण आहे दुकानावर? येस. ओ अंघोळला किल्लो आंघोळ कुठे केली? तू केली सकाळी? तुम्ही काल पण बनवला. संध्याकाळची आंघोळ कर. काल पण बनवला. आज केली सकाळी. खरं तोंडानं बोल. संध्याकाळची करायची असते, सकाळी नाही करत. भाई काच रिझल्ट आहे. याने मी देख रहा था भाई. साईटच ओपन होत नाही. कर ना. काही टेन्शन आहे की नाही तुला? स्ट्रेस घालवतो काय याने बघून? 5-10 मिनिटं पाठवत. कर लवकर, साईट ओपन कर. माझा डेट नाही. काहीतरी कर, पण वरती जाऊया का? कर रे, साईट ओपन कर. वरती यायचं का? वरती जाऊन काय करणार आहे तू? वरती कुठेच नाही नेट भेटत आपल्याला. सोड्यावर पण नाही भेटत. कमी भेटतंय. भेटत त्या वाडाच्या झाडाजवळ. चल जाऊ. तेल येतंय. पेपर एवढी चांगली लिहिले ना, मला वाटत खरं अभ्यास केला होतास? पेपर लिहून काय होत? पेपरात काय लिहिलं? हा बोल ना. स्क्रीनशॉट येतोय बाईचा. फेल म्हणून येते पियुष. हॅलो, रिझल्ट त्याचा बघितलास का? अगं त्या पियुषला सांगितलं, पियुषनी ओपन केलं तर तो बोलतो फेल म्हणून येते. फेल फेल, काहीच रिझल्ट नाही दिसत, डायरेक्टली फेल म्हणून येतोय. आंबट. अरे काहीच फेल आहे ग, त्याने त्याचे रिझल्ट बघितला. पियुषला काहीतरी 78 का 70 पडले. 83. हा, श्रीचं तो बोलते ओपन केलं ना तर ते तिथे येते, श्रीचं नाव वगैरे येते. हो भाई, पास झालाय. फुल आंबट झाले होते. किती पडले? किती पडले सांगे? खरं झालं. 60. 65 आले तुला स्वप्नात. 5% खूप झाले. मम्मीला पप्पा होतं, मम्मीला सांगितलं फेल झाले. चल हे असंच जा ना, असंच जा ना. घरात ना हाकलून टाकतील डायरेक्ट ना. भेटेल. चल काय काय भेटेल? हट. एवढा रडायला आलेला. ए चल. पेढा देतो मी. लवकर या, लवकर. त्याला बोलवतोय. अरे आपला शूटर आहे, त्याला पण जरा मार्क तो तर माझ्या आवाजाने येतोय. जावा दे, बघू येतो का. या आला की नाही? चुप रे. चुप रे का, आता आला ना. पप्पा फेल झाला. 60% आले. 30.60. 61% आले. बघितलं का, असं अभ्यास केल्यावर 60 खरं? अरे खरं, आपण किती 40 वर होतो, बाई हिला 60 पडले. बघ, इंग्लिश मध्ये 62, मराठी मध्ये 65. काय बोलले कोणाला कॉलच नाही उचलत आहे. ह्याला पहिले सांगितलं फेल झाला, रडायला लागला वरती. बघ, तुला 60 पडले. दाखव दाखव दाखव, मार्क्स दाखव. मी आता 12 गेलो. 60. मी आता चाललोय मित्रासोबत.
याचं काम आहे. काय करायचं आहे रे तुझं? जातीचा दाखला. एडमिशन होगा ना भाई का? 11th में जो जाएगा बंदा. त्यासाठी चाललोय. पेट्रोल भरतोय. अर्धा लिटर पेट्रोल देतोय म्हणून चाललोय गाडी घेऊन. नाहीतर गेलो नसतो ना, फक्त चालत. घे रे. बॉटल आणून द्यायचे मानत. पैसे वाला है भाई. चलो गाइस जाते हैं. पेट्रोल पडला इथे थोडं. बस. हा थांब थांब इकडे इकडे थांब. मी जायचं तिथे थांब. मी येतो. इथे का थांबा त्याच्या. हो लावायच्या घरी. काय काय उद्योग ना काय तू पण. ती जातीच्या दाखल्यासाठी त्यांचा लेटर पाहिजे. जा शोध आधी घर शोध. ठीक आहे बोलू ना. भाई एवढं पाणी कुठं येते? गटर लाईन तरी नक्कीच नाही. पाणी आहे मोठा खाली. ठीक असलं करू. काकी सरपंचचं घर तुझे आलं काय झालं? ते लेटर पाहिजे होता जातीच्या दाखल्यासाठी. जातीचं दाखला माझ्याकडून नाही मिळते. वरती ग्रामपंचायतीत या, तिथे स्वयं घोषणापत्र देऊन मग ते नांदेड जावं लागेल. काय नाव? कृष्णा भिसे. हा? भिसे काय करायचं? जातीचा दाखला काय सर्टिफिकेट. हो ते बरोबर आहे. हा. त्याच्यासाठी हवा कारण ते पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल. ते शाळेसाठी बाय कॉलेज 10वी नंतर कॉलेज जायसाठी. 10वी नंतर हा. मग ग्रामपंचायतीमध्ये आत्ता बंद झाली असेल जरा फोन करून बघते. सरळ डोक्यावर गेलं ना. परत आलो वरच्या दुकानावर गाडी घेऊन. मित्र देतोय म्हणून. खरं तर मित्राचंच काम होतं. पोलीस पाटलाचा आणायला गेलेलो दाखला. तो भेटलाय. हे बघ पाडवलंस. इंग्लिश बसणार म्हणून तो पुसतोय तुझ्यासाठी. काही नाही दुकान चालू. भाई मंचुरियनचं आज दुकान चालू आहे. मगाशी आम्ही आलो होतो तेव्हा बंद होतं. काल पण बंद होतं. मी पास झालो म्हणून चालू केलं. हा, परत बघ तोंड पास झालं म्हणून तोंड बघा नंतरला तोंड बघ तुझं. चलो आ गए हम. घरी येऊन बघतो तर काय आग लागली. पण आग लागली कशी आत? आज इथं आहे खाली लावलेलं ना. कोणी लावलेली? ये दे महान. त्यांनीच लावली. हो. ही आग वरपर्यंत गेली आतमधून. कुठपर्यंत गेले? ते काय पूर्ण हे पण तर उठ 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 इकडून उठ 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 करत ते उठ उठ लॉक बनवते हे जळला तर किती होईल वांदे. सर्व खाली पडेल ना. कसा बघा काय कामाच्या उपयोगीच नाही. युट्यूबर असेच असतात माहितीये काय. कोण कुठनं बोलतोय रे? कुठनं बोलतोय? कुठे गेला तो? हा युट्यूबरचा काय उपयोगच नसतो माहितीये का. स्वतः झाडाला आग लावली. हा अरे मी आत्तासा आलोय. आम्हाला वर्कर म्हणून ठेवले. हा का काय वाटतं अजून ही बघ इथून दिसते. इथून खालून वाकून दिसली. ए वय इकडे आहे थोडं. तू पाय ठेवलाय ना तिकडे आहे आतमध्ये. त्याच साईडला तुझ्या साईडला खाली लय लय आग पकडली आतमध्ये. अरे पोकळ येणार. अरे गॅप बसतो काय? ह्यानीच लावली. तू लावली नाही त्यांना लावली. मग तू लावली. हाय दादा अजून पाणी भरून आणू. नाही आहे आतमध्ये दिसतंय. याला काय झालं घरी जायची. इकडून आतमध्ये अशी आग गेली. कोणच हा खूप येतोय दूर. झाड आहे ती. घोरपड शिवाय घालत. घोरपड राहायची ना आतमध्ये. तिला डायरेक्ट फ्रायच करायचा विचार केला होता का?
मग डायरेक्ट फ्राय फक्त काढायची होती. ममता ताई पण खाते. पण ती आता काय पळून गेली. तिथेच आहे फक्त दूर. खालचं विजलंय सर्व. करत जा की रे काहीतरी मदत. पाणी आणून देत होतो ना मी. मी नाही. मी आता एवढी मदत करत होतो. काय काय केलं. करायचं फक्त उभं राहिलाय. पडायचं काम करतो. करवंद तू दुसऱ्यांच्या बागेत जाते. बबलूच्या बागेत गेली. थांब मंदारला सांगतो मी. अरे हे बोललो अरे सर. मोठी आणतोय ना आता. लवकर आणे बोटे. आता शांत झाली ना. आण लवकर. लवकर. इथलं विजलंय. हाय फवार हाय. ही खायची चांगली बातमी आणली. ती होती आतमध्ये. विचारून आणली मी. हा हे प्रॉपर वाटतं. वरती मार वरती वरती धूर येतो. थंड आहे ना हागे जाण ह्याच्यात जरासं आहे पण एक दिस वाटतं. फॅन होता आम्हाला फॅन घुसवाय आम्हाला. ते बीप बीप टाकायला होईल मध्ये मध्ये. ए दादा मी काय बोलणार. युट्यूबवर काम करतोय. गरीब युट्यूबर. काय टाकतो युट्यूबला. चील आहे का चील आहे एकदम. नितीन काका फेमस होणार आहे युट्यूबवर. कटेल का झाड गिर गेल बा. ए अरे दादा तुझं तर दाखवत पण नाही पहिले. युट्यूबर काही का एअरटेल कंपनीचा स्पॉन्सर. अरे तिथे असं झालं की त्याने खालच्या कचऱ्याला आग लावली आणि डायरेक्ट फणसामध्येच आग घुसली. तो पोकळ होता आतमधून पूर्ण. डायरेक्ट आतमध्येच आग. अजून धूर येतोय त्याला. खूप वेळ तरी पाणी टाकलं तरी सुद्धा येतो. तो फिलहाल तो गाइस ब्लॉग का एंड कर रहा हूं. अभी कुछ नहीं हो सकता. अंधेरा हो गया. कालू झाला या कालू. दिवसभर घराच्या बाहेर असतो. चल बाय बाय कर ब्लॉग मध्ये. इथनं टाकलं तर होईल पाणी. काठी घालतो का तिथं. बघ इथे काठी आहे का इकडे. सुटली वाटतं काय नाही. त्या साईड नाही झालाय रे. त्यामुळे लपडी व्हायला. खाल्लं नाही टाकू शकत. ते बघ तिथेच होती रे मगाचपासून. ते तिकडचंच आहे. ते बघ किती आहे. एक मिनिट ओमकार मोबाईल देख. किती पाणी टाकलेलं. हे काय इथं वरच राहिलंय दिसतंय. नाही रे वन साइड पेटत गेलंय. इथे इथे तू दाखवतो. इथे पाठी आहे. हा थोडं थोडं राहिलंय ना ते. त्याच्यामुळे ते अजून पेटत जाते. पाणी सोडायला सांगा बरं ना. डायरेक्ट मारू. पाईप पाहिजे होता. पाणी चालू वरती टाकून खालून जरासा पोकलाय वरपर्यंत. कळला कळला आता इथला नवा तिथला. एक चढतो का वरती. हंडा उशील का. नाही नाही आता नको जायला, आता जास्त पडलं पडलं. तरी पण खूप आहे रे. बघ इकडनं रे पोकल. इकडनं पोकल असतं काम झालं असतं. बरोबर ना.
आता नंतर फक्त एकदा यायला लागेल, रात्री येऊ जरा नाही काय बघायला. खाली बघ आले थोडं. मित्रांनो आता वाजलेत 11. सर्व झोपलेत, कोण जागा नाही, फक्त हा आणि मी. तिथे अजूनपर्यंत ते झाड जळतंय, नुसते ते आगीचे तुकडे. हे बघा, खतरनाक मध्ये पडते रे. ते पडणार आज रात्री. विझवलं, 2दा विझवलं तरी विझलं नाही ते. हे आग लागली परत, दिसतंय का? कॅमेऱ्यात नाही दिसत पण पडणार ते, पण आग विझवायला लागेल पडल्यावर पण. खतरनाक खतरनाक आजचा ब्लॉग खतरनाक झाला. कसल्या ठिणग्या पडतायत त्या, कॅमेऱ्यात दिसत नाही म्हणून. हे बघा किती पेटलाय, नुसता जळतोय आतमधून.